बोरिंग वाटणाऱ्या दुधी भोपळ्याचा आज आपण डेझर्ट बनवणार आहोत। इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर किसून घेतला। कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे किसून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे। छान तुपामध्ये आपल्याला याला परतून घ्यायचा आहे। परतून झाला की यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथे 1 वाटी साखर मी घातलेली आहे। भोपळा मी 1 किलो घेतलेला होता। त्यानंतर 1 पेला दूध यामध्ये घालायचं आहे आणि मी इथे 1 वाटी खवा ॲड करते आहे। खवा नसेल तर कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर सुद्धा या ठिकाणी घालू शकतो किंवा दूध जास्त घालून तुम्ही याला आटवू शकता। तर मी इथे हे तीनही साहित्य घातल्यानंतर याला छान उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला शिजू घ्यायचं आहे। याला पाणी सुटतं कारण आपण यामध्ये साखर घातलेली आहे। दुधी भोपळ्याला सुद्धा पाणी असतं, त्यामुळे याला भरपूर पाणी सुटतं। ते आटेपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मी इथे काजू बदाम घेतलेले आहेत, मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि वेलची पावडर कुटून घातलेली आहे। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवा आपला इथे रेडी आहे। या टेक्स्चरला आल्यानंतर गॅस बंद केला तरीसुद्धा चालणार आहे, कारण हे थंड झाल्यावरती आणखी घट्ट होतो। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा दुधी भोपळ्याचा हलवा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।